ज्ञानेशवादापणदार्ह दक्षम समाधिस्तमूर्ती मज ज्ञानदेव पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्त काही पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रसंग खेचतोय आवाज सर कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा चार चरणाचा अखंडितपणे नामचिंतनाचा अधिकार सांगणारा अभंग सभेसाठी निवडलाय. जेव्हा ज्ञानियांचं ज्ञानी एखाद्या वैष्णवाचं कौतुक करतात तेव्हा आम्हालाही जरा वरचंकला गेल्यासारखं वाटतं. कारण अखंडितपणे विश्वातले सर्वस्वी ज्ञानी असणारे ज्ञानोबाराय उपजत ज्ञानी असणारे ज्ञानोबाराय जेव्हा आम्हाला म्हणतात की आमच्यापेक्षाही तुमचं आयुष्य सोपं आणि अगदी अलौकिक आहे तेव्हा आम्हालाही नवलच वाटतं या गोष्टीचं. कारण योगी असणारं व्यक्तिमत्व तपस्वी असणारं व्यक्तिमत्व साधक असणारं व्यक्तिमत्व प्रापंचिकाला अखंडितपणे समरूपपणे सांगताय की जगाचा बाप तुमच्या दारी नांदतोय फक्त मुखात जगाच्या मालकाचं नाव असावं. कारण लक्षात घ्या प्रत्येकाचा एक प्रभाग आहे. मी नगरसेवकाचा म्हटलं नाही दुसऱ्या गोष्टीचा म्हटलं बरं का. प्रत्येकाचा एक वेगळा वर्ग आहे. कोणी साधक आहे कोणी योगी आहे कोणी प्रापंचिक आहे कोणी वैराग्यमय आहे कोणी चैतन्यमय आहे. ज्ञानोबारायांचा विचार करायला गेलं तर ज्ञानोबाराय सर्वस्वी आहेत. ज्ञानोबाराय वैराग्यमय चैतन्यमय ज्ञानी विज्ञानी व्यवहारिक प्रापंचिक सोडलं तर ज्ञानोबाराय सर्वस्वी आहेत आणि अखंडित ज्ञानही त्यांना आहेत. अर्थात ते सर्वज्ञ देखील आहेत. त्यांना व्यवहारिक ज्ञान आहे त्यांना प्रापंचिक ज्ञान आहे. अध्यात्माचं म्हणाल तर त्यांच्या इतकं ज्ञान कोणाकडेच नाहीये. चैतन्य म्हणाल तर त्यांच्यासारखा चैतन्याचा पुतळा अजूनही पृथ्वी तलावर नाहीये. मग त्यांनी त्यांच्या वर्गातली विषय सांगायला पाहिजे होती. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं अखंडितपणे तुम्ही प्रपंच सोडा तुम्ही साधक व्हा तुम्ही साधना करा तुम्ही साधना सोडा हे ज्ञानोबारायांचं मत असायला पाहिजे होतं. कारण प्रत्येक जण प्रत्येकाच्या वर्गातली गोष्ट सांगतो. मी म्हणेल कीर्तन ऐका प्रवचन ऐका कथा ऐका का तर मी त्या क्षेत्रामध्ये काम करते. पण ज्ञानोबाराय स्वतः तपस्वी ज्ञानी आणि योगी असून सुद्धा हरिमुखे म्हणा तुम्ही काळजी करू नका तुम्हाला साधक व्हायची गरज नाहीये हे ज्ञानोबारायांचं मत आहे. तसा विचार करायला गेला ना चिखलीकर तर ज्ञानेश्वरी वाचायला समजायला सोपी हरिपाठ वाचायला जरी सोपा तरी समजायला किचकट. ज्ञानोबारायांचा हरिपाठ जरा किचकट आहे. माऊली अभंगामध्ये फार विशिष्ट पद्धतीनं वर्णन करतात आणि नामाचा महिमा सांगावा प्रथम दिवस आहे त्यासाठी हा संकीर्तनासाठी निवडलेला अभंग आहे. परमात्म्याच्या कृपेनं आशीर्वादाने आपल्या चिखलीच्या प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह अखंडितपणे चालत आलाय. तसा याही वर्षी शिवमहापुराण कथा रेणुकताईंच्या अमृतवाणीतून आणि त्यातीलचा प्रथम दिवस त्यानिमित्ताने कीर्तनरूपी सेवा माझ्या पदरात गतवर्षी आणि याही वर्षी माझ्याकडे सेवा आली आहे. माझं परम भाग्य समजते. भाग्यवान आहे मी. पुन्हा पुन्हा मला तुमच्या सगळ्यांचा योग येतो आणि पुन्हा एकदा संकीर्तन करण्याची संधी प्राप्त होते. जगाच्या मालकाचा नामचिंतन मिळवायचा अधिकार मिळतोय. ज्ञानोबाराय तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. कोणालाही मिळत नाहीये त्याला फार सामर्थ्यवंत कूळ लागतं. आम्ही नाही आमचं काय बाबा कूळ सामर्थ्यवंत लागतं. ज्ञानोबाराय म्हणतात देवा आता चार मुक्त्या सांगायला गेलं तर सामर्थ्याने मी तुम्हाला साध्या भाषेत सांगते. प्रथम देवाची आवड लागणं द्वितीय देवाचा मार्ग मिळणं तृतीय देव मिळणं आणि चतुर्थ देव होणं. सगळ्यात पहिल्यांदा प्रारब्ध प्रबळ लागतं तेव्हा देव आवडतो. ज्ञान प्रबळ लागतं तेव्हा देव कळतो. भक्ती प्रबळ लागते तेव्हा देव मिळतो आणि देवानं कृपा केली पाहिजे तेव्हा देव होता येतो. लक्षात घ्या बरं का. सगळ्यात पहिल्यांदा आवड लागायला पाहिजे. त्यांनी वाजवल्या तुम्ही मुद्दाम केलं का नाही. बायका गोडच असतात रे. त्यांची संख्याही बघा ना बिचारे बसल्यातही किती गोड. तुम्ही असे बसल्याच काय माझ्या मातीला आलायत तुम्ही. एकदम ॲटिट्यूड मध्ये बसणे तुमचं माऊली. तुमचं असं आहे तू बोल मी आहे तू बोल मी बसलोय तू बोल मी ऐकतोय तू बोल येणार नव्हतो मी तुझं नाव ऐकून आलोय बघतोय कशी करती बोल. खरं सांगू एक साधा प्रश्न आहे माझा. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात भावासारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता हो की नाही. हो की नाही सांगा फक्त माऊली. हो ना. का बरं पोटची आहे रक्ताची आहे तिच्याशी नातं आहे ती तुमची आहे ना. दादा
ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक कळणार नाहीत ना, त्या दिवशी जगाचा बाप तुमच्या समोर असेला विश्वास मी तुम्हाला देतो. एवढा अधिकपणे कीर्तन आहे. म्हणा की रे रक्ताची पोरगी करतीये, म्हणा की नात्याची बहीण करतीये, म्हणायला काय जातंय. नजर आणि अंतकरण दोन्ही शुद्ध असले की जगाचा बाप कुठेच जात नाही रे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. धावपळ करायची गरज नाही पडत आहे. पण इथंच तर चुकतं ना दादा. दरवर्षी रावण जाळणारे आम्ही, पण आमच्या मनातल्या रावणाचा जिंदगीत कधी विचार केला नाही. आम्ही केला का कधी? मी गुणाचा आहे का बाबा? माझं बरोबर आहे का? मी समतोल राखतोय का? मी स्त्री आणि पुरुष एकात्मता मानतोय का? हे स्टेटस पुरतं रे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे बोलतो भक्त आपण, वागत नाही माऊली. कधी कधी वाईट वाटतं. पण एक गोष्ट सांगू का, व्यासपीठावर सांगते, कधी कधी मला वाटतं आपल्यापेक्षा तो बिचारा रावण बरा होता. तसा बिचारा नव्हता पण बरा होता. रावणाची पत्नी मंदोदरी विचारते त्या रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, कधी उपभोगाचा विचार आला नाही का? छे ग का? तुम्ही किती वासनिक हे मला इतकं कोणालाच माहिती नाही. हजारो बायका केल्या तुम्ही वासने पोटी, आणि तुम्हाला सीतामाईकडे वर मान करून पाहावंसं वाटलं नाही. घाबरताना रामाला? अगं घाबरत असतो रामाला सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान केला, याच्या बदल्यात जगाला सिद्ध करून दाखवायचं होतं की रामापेक्षा रावण श्रेष्ठ आहे. माझं वैभव सिद्ध करण्यासाठी सीतामाईचं अपहरण केलं. पण माहीत होतं ती देवी आहे, ती सती आहे. जेव्हा त्यांच्या दारात गेलतो ना, तेव्हा भिक्षुक म्हणून उभा होतो. भिक्षाम दे ग माई म्हटलं होतं. अगं आई म्हटलं होतं. ज्यांना आई म्हटलो त्यांच्याकडे वाईट नजर टाकावी इतकी बेकार आवलात तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं, ज्याला आई म्हटलं त्याला आईच मानावं, ज्याला ताई म्हटलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी आपण तर देऊ शकत नाही बाबा. मग थोडा मोठेपणा करा की मनाचा. कधीतरी बाईलाही चांगलं म्हणत जा. मोठेपणा तेवढाही करत जा, हे की नाही. हसू वाटलं बिंदास हसत जा. तुम्ही हसताना सुद्धा विचार करता, हिच्या बोलण्यावर हसलो, हिला वाटून पटलं काय की आपल्याला. अरे तुम्हाला आनंद मिळतोय ना, माझं कुठे? आय एम गुड फॉर नथिंग रे. नसल्यापेक्षा असलेलं बरं. अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. असे कुठे आम्ही शाणे आहोत? खरंच नाही रे. हे भगवंताच्या नामाची ताकद आहे. अरे देवाचं नाव आहे जे गाढवालाही घोडं करतं. सामर्थ्य ना दादा. तुम्हाला बघायचं का? काही नाही, समोर बघा. हे गाढवाचं घोडंच आहे दादा. रेडेच आहे आम्ही. देवाने शहाणं केलंय, देवाच्या नामाने केलंय. काहीच नाही रे माऊली. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. माऊलींनी इतकं मोठं केलंय. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून द्यावं तरी किती ज्ञानोबारांनी आमच्या. फार सामर्थ्य दिलं दादा, फार. त्या ज्ञानोबारांइतकं मोठं मनच कुणाचं नाहीये. कधी कधी स्वतःला इतके भाग्यवान समजतो. देवा काय पूर्वजन्मीचं पुण्य असेल, आई वडिलांची पुण्याई असेल की ज्ञानोबा तुकोबांसारखे संत आमच्या गाठीशी बांधले गेले. फार भाग्यवान आहेत दादा आम्ही. कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगते, ज्या दिवशी प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी, प्रत्येक मुखात हरिपाठ, प्रत्येक गावात काकडा, प्रत्येक तरुणी आणि तरुण माळकरी असेल, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. हे कोणीच बदलू शकत नाही. यात दुमतच नाही. जेव्हा माणूस आध्यात्मिक असेल, परमार्थिक असेल. आजकाल स्पिरिच्युअलिटीची किंमत कमी झाली. आजकाल लोकांना देव नकोसा वाटतो, आणि अर्थात देव स्वीकारतच नाही आहेत लोक. त्यातही फार मोठे मोठे भ्रम आहेत. देव स्वीकारायची पद्धत पण वेगळीच आहे. आमच्याकडे देव मानत नाही असं नाही, मानतात. देव मानतात ना, पण एका काळापुरता. सोमवार गुरुवार खात नाहीत, बाकी दानकावून हाणतात. त्यांना असं वाटतं फक्त सोमवार गुरुवारच देव जागा असतो, बाकीचे 5 दिवस देव असा डोळे झाकून बसतो. तू खा, मी बघत नाही बाळा, तू खा. इतका अनलॉजिकल परमार्थ. अरे काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. जगाच्या मालकाच्या नावाला कुठं काळवेळ असते का मायबापा हो? आणि काही स्थळ असतं का? अनंत काल आहे. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, अपार अमूपा पांडुरंगा. अपार आहे तो, अमाप आहे तो, विश्वरूप विष्णुरूप ब्रह्मरूप आहे तो. तो सगळीकडे. तू काळापुरता आहे काय का? ममे मांशो जीवलोके जीवभूता सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. तुझं मन, ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय, अणु रेणू सगळंच मी आहे रे. तू कुठे लपतोयस? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. मग तू कुठे लपतोयस? कुठल्या कर्मबंधनातून तुला लपायचंय? कुठून पळायचंय? कुठून सुटायचंय? बरं आम्ही सोडू ना. तेषाम हम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचलात पार्थमय्या वेशित चेतसाम. मला सारथी तर होऊ दे. तू माझा दास तर हो. मग देवा ह्याची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. पण आमची वारी पण विचित्रच. निस्ती घेण्यावर वारी.
आला राजगिऱ्याचा लाडू द्या, आली पेंट खजूर द्या, आली बिस्लरी द्या, आली केळ द्या. भिकारी जन्माचे, काही खायला प्यायला भेटत नाही गावाकडं. हा, कुठल्याही लाईनीत उभा राहत रे. ज्या महाराजाच्या माड्यावर बिशी मारली तिथंच खायचं ना, तिथं अधिकार आहे आपला. दुसरीकडे कशाला मारायचं? पण तुम्ही दिवसभर खाता, वारीला जाता तयार होऊन येता, याला वारी म्हणायची का? तर आजीला म्हणलं मी, आजी राजगिराचा लाडू चावत नाही हो तुम्हाला? जबडा राहिलाय फक्त, आतलं काहीच नाही. आतलं गाव रिकाम आहे आपलं. कशाला लाईनीत उभा राहिला राजगिराच्या लाडूच्या नाट्यूला? वारी कशाला मरायला? आता आळंदी पुण्याचा लाडू जर चिखलीत येत असेल तर काय मराय वारी करायची? खरं ना, प्रापंचिकांना हात पुढं कधीच घ्यायला करू नये, द्यायला करा. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठ. हाताला पवित्र करायचंय, दान करा. कमवतोय ना आपण पैसा? आपण साधक आहेत का? आपण योगी आहेत का? अरे भल मोठा पैसा कमवायचा आणि त्यातही देवाकडनंच घ्यायचं. अवलय माणसं अवघड आहेत. ही खाणारी पिणारी माणसं तर सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात, वरची तर्री तर्री द्या. अरे सप्त्यात तरी बाजलीतलं खालचं खा का सत्यात बी वरच आणतो? किती अवघड आहे रे दादा. बरं, काही गोष्टी नाही रे चालत आपल्या हिंदू धर्मात. कसा देव पावणार आहे, कसा मला कळत नाही. हा, उभा याचा अर्थ दोन पायावर उभा नाही, उभा याचा अर्थ सावध. देव नाही मिळला तरी हरकत नाही रे दादा, पण योग्य देव मिळावा. तुम्ही देवाच्या दारात जात नाही तसं नाहीये, पण तुम्ही देवाच्या दारातही आपण सगळे स्वार्थासाठी जातोय. देवानं काहीतरी द्यावं म्हणून देवाचं नाव घेणं स्वार्थ आहे. देवाने खूप काही दिलं याची कृतज्ञता बाळगणं म्हणजे परमार्थ आहे. जो संतांनी केला, जो त्यांनाच जमलाय दादा. आपण काय केलंय सांगा ना, तुम्ही आणि आम्ही काय केलं देवासाठी? आणि काय चाललंय आपलं? कसला परमार्थ आहे हा आपला? हा, आकारात खायचं आणि श्रावणात पाळायचं, आणि आकारात खाल्लेला महादेव विसरतो का? गटारी हामोशा दणकावून हाणली, दुसऱ्या दिवशीपासून श्रावण धरला. वा रे वा, काय महादेव बघतोय हो. हा, 10 दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई. वा ग वा, आरती करणाराही तूच, भामट्यान म्हणजे नाचणाराही तूच. इतकंही विचित्र परमार्थ करू नका दादा. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. नाही चालत योग याग विधी, येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी धम्म धर्म. न लगती साया सजावे, सुखे तो घरा, खाईचं बैसोनी. अंतकरण तर शुद्ध करा माऊली. आ, आपल्या कर्माचे प्रकार आहेत. आपल्याकडे 5 कर्म आहेत: प्रायचित्त कर्म, नित्य कर्म, काम्य कर्म, निषेध कर्म आणि सामर्थ्याने आपण जे पोटासाठी करतो उदरनिर्वाहासाठी ते कर्म. मग आम्ही काय करावं, काय करावं याच्यापेक्षा काय नाही करावं हे डोक्यात घ्या, हो का? काम्य कर्म म्हणजे आपण जे रोज नियमित व्यापार व्यवसाय, हे निषेध कर्म जे करायचे नाहीत. प्रायचित्त कर्म, चूक झाल्यावर आपण जे कर्म करतो ते. नित्य कर्म, हरिपाठ, ज्ञानेश्वरी वाचन, हे नित्य कर्म झाली. तुम्ही कायम फक्त निषेध कर्म करायची लक्षात ठेवा, कुठली करायची नाही ती लक्षात ठेवा. 7 गोष्टी आपल्या हिंदू धर्मात चालत नाही. दुतच्च मासम, मदिराच्च वेश्या, मृगार्थ चौर्यम, प्रदार सेवा, एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. 7 गोष्टी आपल्या सनातनात चालत नाही. त्यातला पहिला मांसाहार आहे. दुतच्च मांसम नाही चालत आपल्यात, खरंच नाही चालत माऊली. हे शास्त्र सांगताय, सुभाषितकार सांगतायत. खोटं बोलेल का शास्त्र कधी? नाही ग माय. पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायका खतरनाक आहेत. काय काय घरातली सुनच म्हणती, रविवार आहे आज आणा की. पिंट्याला आवडतंय, मी चांगलं करते. बरं, तुझ्या हाताला हेच चांगलं जमत का? तुम्हाला काय वाटतं या गोष्टीमध्ये तुम्ही निपुण आहेत, हे पुण्याचं लक्षण आहे? अगं, देवाचं नैवेद्य छान करावा, पुरणपोळी छान करावी, ह्याला छान म्हणावं. नाही त्या गोष्टी कशा छान. आणि 4 माणसात नवरा कौतुकानं सांगतो, आमची बायको नॉनव्हेजचंही चांगलं करते. लय गुणाचा तू बी. चांगले गुण आहेत की बायकोच आहे, हो की नाही? आणि काय कसं ग? आणि पुन्हा आपणच ऊर बडवतो, माय देवानं माझं वाटोळं केलं. देवानं केलं? खरंच का ग? चिखलीच्या माय माऊला देवानं केलं? आपल्याला झालेला त्रास, आपल्याला होतोय ती वेदना, आपल्याला येणारी संकट ही आपल्या वागण्याच्या कर्माची फळ आहेत. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग माय? शेवटचा हरिपाठाचा अभंग कधी तोंडात आलाय? शेवटचं मनोभावे भजन कधी केलंय? देवाला शेवटचं निस्वार्थी कधी पूजलंय? अगं, दुसऱ्याविषयी शेवटचा चांगला विचार कधी केलाय? अगं, दुसऱ्याचं जाऊ द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? देवानं चांगलं कराया. देवही बघतो ना कर्म. संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. नाही चालत आहे मायबापा हो असं.
तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. मग काय, मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. माऊली म्हणली सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, चला ग्रहण नाही डाग नाही, असा परिपूर्ण फक्त माझा वैष्णव आहे, ज्याच्यासाठी जगाचा बाप अवतारित होतो. त्याला काय कमी आहे? आम्ही क्षणभर देवाच्या दारी सावध उभं राहावं. पुन्हा एकदा सांगते मी, सावध, चुकीचं न वागता. जो सावधतेनं देवाच्या क्षणभर जवळ गेला, देव त्याचं आयुष्य सांभाळतोय. द्वारकेचा राणा क्षण म्हणतोय आम्ही, पण सावध, स्टेबल, स्थिर. आम्ही स्थिरच नाही आहेत, आम्ही स्टेबलच नाही आहेत. आम्हाला घाई आहे, आम्हाला देव पटकन हवाय, इन्स्टंट हवाय. म्हणतो नी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. चुकीच्या मार्गाने जाऊ नका देव पटकन मिळावा म्हणून. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या हवी न. योजनानाम सहस्त्र शुषणे गच्छत पिपलिका, अगच्छेन वैन तोपी पद एकम न गच्छती. माणसाचं करण्याचं सामर्थ्य असेल ना, तर मुंगी विचार करत नाही की मला मैलभर चालायचंय की 10 मैल चालायचंय. ती चालतेच, पण स्वतःच्या बळाचा अहंकार करून जर गरुड स्वतःच्या गुरमीत राहिला तर एक पाऊल सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. आमची तीच अवस्था आहे. आम्ही गुरमीत आहेत, आम्ही अहंकारात आहेत. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःला महंत मानणारी माणसं कशी उभी राहतील देवाच्या दारात, कसे स्टेबल होतील, कसे स्थिर होतील, आणि कसा जगाचा बाप त्यांना मुक्त्या मिळवून देईल. मग ज्ञानोबाराय म्हटले तेने, आपल्यातला आहे का तो, तू आणि मी नाही, तेने तिसरा येतो, तिराईत येतो. साधी आल्या भूत भविष्य वर्तमान कळतो तुम्हाला. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ साधतोय, वर्तमान काळ साधायच्यात, भविष्यकाळ साधी यल्या, भूतकाळ. तेने तो महात्मा होता, ते संत होते, ते साधक होते, ते योगी होते, ते तपस्वी होते, ज्यांना 4 मुक्त्या साधायचं सामर्थ्य होतं. त्यांनी साधल्या. माऊली आमचं काय? हरिमुखे तुम्ही क्षणभर देवाच्या दारात सावध थांबा. देवाच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं माऊलींचं मत नाहीये. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही तरी मोक्ष मिळतो, हे ज्ञानोबरायांचं मत. काय अधिकार आहे ना वैष्णवाचा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. उगच नाही ना वैष्णव होता येत, उगच नाही देव आवडत. जन्मोजन्मी आम्ही बघून केले, जन्मोजन्मी आम्ही बघून केले, जन्मोजन्मी आम्ही बघून केले, जन्मोजन्मी आम्ही बघून केले. तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मोनी संसारी चालत सदाचा, जन्मोनी संसारी चालत सदाचा, जन्मोनी संसारी. तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मोनी संसारी चालत सदाचा, जन्मोनी संसारी चालत सदाचा, जन्मोनी संसारी. मग देवाच्या दारात उभा आहे याचं कसं काय आम्ही समजून घ्यावे की बाबा काय लक्षण आहेत की तो माणूस सावध आहे, उभा आहे. चला सत्य माहित आहे, इथे सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. ज्याला ज्ञात आहे देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, तो सावध आहे. चला माहित आहे षडविकार जगाच्या बाबापर्यंत नाही जाऊ देतात, मला फार त्रास देतात. हे जळविन बुडविती आगविन जाळीती न सांगता कवळती प्राणी आते, हे शस्त्रेविन साधिती दोरेविन बांधीती, ज्ञानेश्वरी वदिती पैज लावणी, हे चिकलेविन रोविती पाशेविन गोविती, कवना जोगेन होती आतवटपणे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृणकुटा भरिला, हा दंभ रुडविला जगी ही, हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकचे. फार त्रास दिलाय मला या संसाराने प्रपंचाने.
मग मी काय केलं? आसोनी जिवे वेगू देवाने काय केलं? द्वारकेचा राणा. काय कमी काय केलं सांगा ना. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुन आला बोलण्यासाठी, भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन ढाराढोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच शंका नाही. देवाला नवल वाटलं. देव म्हणला अर्जुना, अरे तुझ्या काळजीत मला झोप नाही, तू असा झोपलाय जस काय बाबा युद्ध जिंकून आला. एवढा निशंक, एवढा निर्भय, एवढा स्थिर कसा झालास रे बाबा? एवढं स्थैर्य, एवढं धैर्य आलं कुठून तुझ्यात? एवढा विश्वास बांधलास कसा? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडं, तुझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य त्यांचं. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच त्यांच्याकडे जास्त, तरी तूच निश्चिंत कसं रे बाबा? एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात एवढी शांत झोप आली तुला कशी? होय चिखलीकर, झोपा नाही आम्हाला. इलेक्शन लोकांचा झोपा उडाल्या आमच्या. हा ना, आमचा साहेब जिंकतो का तुमचा साहेब जिंकतो? अरे काय करायचं आपल्याला? कोणीही जिंकलं तरी आपल्या टाळूवरचं लोणी जाणारच आहे. आपण नाही फारसा विचार करायचा, कारण आपणही फार गुणवान नाही ना. आपण काय गुणाचे? यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. आपण तेच केलं ना. लोकाला नावं ठेवायला आपण कुठं फुकट मतदान केलंय? तेव्हा नावं ठेवायचा अधिकार फुकट मतदान केल्यावर असतो. 4-4 हजार घेऊन नावं ठेवता येत नसतं महाराज, नाही का? नावं कोणी ठेवावे? जो कायम निस्वार्थी. आपल्यासारखे ठेवावे का दादा? आपण क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेबाच्या पाया पडणारी माणसं आहे. आपलं लयच बेकार काम आहे रे. मला वाईट काय गोष्टीचं वाटतं माहिती आहे? अहो कधी कधी कीर्तनात जर एखादा मोठा श्रीमंत माणूस आला ना, माणसं पटकन म्हणतात, सरका साहेबाला बसू द्या. साहेब 2 घास का आमच्या पंक्तीतलं? 2 घास. 2 घास का आमच्या गावचं? 2 घास का साहेब? चिखलीकर, साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय. तुमच्या 2 घासान काय फरक पडणार आहे त्याला? बर इमानदारीनं सांगा, पडणार आहे का? कळतं की हो दादा आपल्याला, मग वळत का नाहीये? का बरं पिढी चुकीच्या मार्गावरून येत आहे? आणि असं नाही बरं का, तुम्ही माझ्या भावासारखे म्हणून सांगते दादा, लय विचित्र परिस्थिती आहे. फक्त लेकरांनाच नावं नसतरी ठेवायचं, तुम्ही फक्त आम्हाला नावं ठेवता. आजकालची पिढी वाया गेली, पोरं वाया गेली. आजकालच्या पोरांना काय आकली आहे का? आमचा काय जमाना होता. तुम्ही काय ठेवलं आमच्या समोर आदर्श? हा, निस्ती म्हातारी म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंडा आत गेली म्हणून आम्ही पोरं वाया गेली. तुम्ही आम्हाला जो आदर्श दिला आम्ही त्या हिशोबाने चाललो ना दादा. हा, मारुतीच्या वाटेवर बसून तुम्ही पत्ते चालले, आम्ही डोळ्यानं बघितले. भिंगाच्या चष्म्यातनं तुम्ही राणी हुडकिली, आम्ही बघितली. तुम्ही ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवली, आम्ही बघितली. आम्हाला माहित आहे तुम्ही काय काय वागलात ते दादा. आम्ही कीर्तनात वरडून सांगायचं, बापाला विठ्ठल समजा, विठ्ठल पिऊन पडला. कसा समजा? आम्ही बेंबीच्या देठापासून सांगायचं, आईला रखमाई समजा, रखमाई गली गलीनं आई माईवर शिव्या देते. कशी समजा? म्हातारा बायका निसत्या म्हणतात, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, हिला काय सगळं आयतं भेटलं. बरं माय भेटलं. तुम्ही काय केलं? तुम्ही हे काही ज्ञानेश्वरी वाचून सांगितलं? अगं म्हातारी दारात बसून मिसरी चुळती, अख्या गावाचं कुठं न करती. त्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका तर खतरनाक पॅटर्न आहे आपला. काय कुठल्या अनुषंगानं नातीला सांगायचं की नाही बाई तू कर परमार्थ. एक सांगू माय, लेख म्हणून सांगते, लेकाला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. जोपर्यंत मायबाप पुस्तक वाचणारे नसतात तोपर्यंत लेकराला अभ्यासाची आवड लागत नसते. अखंडित लक्षात ठेवा, ते रक्तातच असतं. माझ्या बापाला सुपारीचं व्यसन नाही, हे कौतुकानं सांगेल मी. सुपारी खात नाही माझा बाप. माझी माय माळकरी आहे, ज्ञानेश्वरी वाचते. माझा बाप भजन करत आलाय आयुष्यभर. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजलाच नाही. कळले ज्ञानोबा तुकोबा आम्हाला. हा, अहो आईनं कौतुकानं सांगितलं आम्हाला हात धरून, माय मी जरी तुझी जन्मदाती माय असलं ना तरी मी काही काळानं निघून जाईल.
काळाचा ओघ आहे, तू मी काय अकाल टिकणार आहे का? तुझ्या मोठेपणात तुझ्या वयाच्या मर्यादेमध्ये मी असेल की नसेल देव जाणे. पण एक काम कर, जशी मला आई म्हणतस ना तशी त्या ज्ञानोबाऱ्यांना एकदा माय म्हणून बघ. एकदा त्यांना म्हण की मी तुमची लेक आहे. एकदा माऊलींनी पदराखाली घेतलं की आयुष्यभर तू अपयशी ठरणार नाही हा विश्वास मला माझ्या आईने दिला. आम्ही विश्वासानं विश्वास ठेवला. काय ताकद असते ना ज्ञानोबांमध्ये. कधी कळलेच नाही का तुम्हाला संत? कधी कळलेच नाही तुम्हाला तुकोबा? ज्या देहूनं तुकोबांचा गाथा बुडवला, तुकोबांनी आयुष्य असं जगलं, त्याच देहूला त्याच गाथ्याचं त्याच मातीत मंदिर बांधावं लागलं. यांना संत म्हणायचं दादा. एवढं सामर्थ्य त्यांनी बांधून ठेवलं. कळलीच नाही कधी ज्ञानोबा आहे. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब होतं प्रोत ज्ञान, ज्ञानाला बुडलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार. कोण आहेत ज्ञानोबा आहे? ज्या गंगेला पवित्र व्हायला तुम्ही जाता ना, ती गंगा पवित्र व्हायला माझ्या ज्ञानोबारायांकडे येते. स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संघा विथंगा. नाथबाबांचं मत आहे. नाथबाबा सांगतात, नामदेवराय म्हटले खरंय विठ्ठला, डोळ्याने पाहिलं मी. नामदेवराय जात नव्हते तीर्थयात्रेला, पण हट्ट केला भगवंताने. नामदेवा, कुठे जात आहे हे महत्वाचं नाही आहे, कोणासोबत जात आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे आयुष्यभर जे तुम्ही माझं भजन केलं ना, त्याची फलप्राप्ती आहे की तुम्हाला ज्ञानोबरायांची साथ मिळते, तुम्हाला ज्ञानोबरायांची संगत मिळते. हे माझ्या नामाचं पुण्य आहे. जा त्या ज्ञानोबरायांसोबत. गेले नामदेवराय तीर्थयात्रेला. काशीत पाऊल ठेवला, वाराणसीत मोक्षाचं ठिकाण म्हणतो ना आपण. काशीत पाऊल ठेवला माझ्या ज्ञानोबरायांनी. साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले माझ्या ज्ञानोबरायांना. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेआत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. हे माझ्या नामदेवरायांचं शब्द आहेत. काय अधिकार आहे माझ्या ज्ञानोबरायांचा. नामदेवराय म्हणले, गंगाबाई इथे कुठे अट्टस करताय मिठी मारायचा? तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबरायांचा अंश आहे. आणि माझ्या माऊलींचा शब्द आहे, हे विश्वची आमोचे घर, ऐसी मती ज्याची स्थिर. काय अधिकार आहे त्या ज्ञानोबांचा. याला मोठेपण म्हणायचं दादा. आपलं मोठेपण म्हणजे कसं ना, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पाती खो छाया नाही, फल लागे अति दूर. काही कामाचंच नाही ना आपलं मोठेपण. बोलण्यापुरतंच आहे माऊली. काय जगाला फायदा काय आपला? वाचली कधी ज्ञानेश्वरी? संतांचं मन कळेल तुम्हाला, हृदय कळेल तुम्हाला, गाभा कळेल तुम्हाला. नाही कळली तरी वाचा. लेख म्हणून सांगते, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त माऊलींना कळू द्या लेकरू माझं. खूप दिलं माऊलींनी, खूप. तुम्ही विचारही करू शकत नाहीत का भगवंताने टाकलं पदरात. विचारलं आम्ही अर्जुनाला, एवढा निशंक कसा रे बाबा? लक्षात आहे ना? लक्षात आहे का? भगवंताने प्रश्न विचारलाय अर्जुनाला, एवढा निश्चिंत, एवढा निशंक, एवढा निर्भय कसा रे बाबा? कुठून आलं बळ तुझ्यात? छोट्या छोट्या संकटाला घाबरतो आम्ही. 4 शब्द कुणी वाईट बोलले तर आयुष्य खचून जातं आमचं. एकदा कुणी पाय खेचला की पडून जातो आम्ही. तू एवढा स्थिराने उभा कसा? कसं काय झोपलास? अर्जुनाने सांगितलं, देवा तूच तर उत्तर दिलंस. ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. मी कशाचं भय करू? द्वारकेचा राणा काय करू सांग? तुझं नाव मुखात घेतलं, आता काय रे बाबा? मी कुठेही असलो तरी घालोनी या भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे. तुझं म्हणजे कसं आहे ना विठ्ठला, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. झालास की रे बाबा तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तूच रक्षिता आपदी अमुते. गुरु बंधू माय बाप सगळंच झालास आणि त्याच्या बदल्यात उपकारही मागितलं नाहीस. किती रे मोठं म्हण देवा. लावोनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. मग आम्ही करत असलो तर आम्ही वैष्णव कसे? आम्ही सावध झालोय देवा. आम्हाला माहित आहे जोपर्यंत मुखात तुझं नाव आहे तोपर्यंत पुण्याची रास भरलेली आहे. ब्रह्मादिक सुद्धा त्याची गणना करू शकत नाही. सामर्थ्यच आहे देवा. हा, पण तुझं नाव प्रपंचात असलं तरी चालेल, पण प्रपंचात आसक्ती पाहिजे. तर आमची प्रपंचात आसक्ती नाही आहे. आम्ही अशी लोभी माणसं आहेत. जरा हवं आहे आम्हाला सगळं. देवा असं नको. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले, अशा पाश निवार. मला विश्वास असावा
निर्वाणी गोविंद असे विषय तो त्यांचा इतकं सामर्थ्य असावं. विश्वास असला ना देवा तू काहीच कमी पडू देस नाही. 21-22 वर्षाची तरणी बांड पोरगी तुकोबारायांच्या दारात उभी राहिली. डोळ्यात पाणी होतं तिच्या. तुकोबाने विचारलं, माय वैष्णवाने रडायचं नसतं, वैष्णवाने रडवायचं असतं. आपण रडवायचं कोणाला माहित आहे? रडती माया मोह रात्रंदिस. त्या माया मोह आशा वासनेला रडवायचं असतं. त्यांना वाटलं पाहिजे सगळे हाती लागले पण ही काही लागले नाही. ते रडले पाहिजे आयुष्य गेलं पण ही माणसं आमच्या हाती आली. त्यांनी वेदना केल्या पाहिजे, आपण नाही करायच्या. आपल्या प्रत्येक वेदनेला सुखकर बनवणारा परमात्मा पाठीशी उभा आहे. आपण कशाला त्रास करून घ्यायचा? माय गळ्यात माळ, कपाला गंध, मुखात तुझं नाव असल्यावर आम्हाला काय कमी विठ्ठला? प्रत्येक अपयशाला यशात बदलायची ताकद विठ्ठला तुझ्या नामात आहे. आम्ही कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही. आम्ही सावधपणे उभा आहेत. आम्हाला माहित आहे मुक्त्या साधणार आहेत. कशाला रडतेस? नाही तुकोबा, तुम्हाला पाहिलं आणि डोळ्यातनं पाणी आलं. रडले नाही आजपर्यंत. बरं सांग बरं माय, कर मन मोकळं. काय झालं? लहानपणी लग्न झालं, लहान वयातच नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला. मीच कपाळ करंटी, मीच अपवित्र, मीच उलट्या पायाची, मीच अलक्ष्मी. मान्य केलं मी. जगाला कुठे माझ्या पावित्र्याची पावती दाखवत फिरू. मान्य केलं, बांधलं पदराशी. माझंच नशीब फाटकं की नवरा मला कमी काळात सोडून गेला. की मीच अपवित्र, मीच अवलक्षणी. माझ्या अगोदर माझा नवरा मेला. आजही समाजामध्ये ही प्रथा चालूच आहे. आजही जिचा नवरा तिच्या अगोदर गेला त्याला फारशी किंमत दिली जात नाही समाजात. बाई तू सवाशिणीला कुंकू लावायचं नाही का? तुझा नवरा गेला. तू कुमारिकेला कुंकू लावायचं नाही, तुझा नवरा गेला. तू पूजेला पुढं बसायचं नाही, तुझा नवरा गेला. तू फार मोठ्याने हसायचं नाही, तुझा नवरा गेला. तू फार पुढे पुढे करायचं नाही, तुझा नवरा गेला. बाई आहात तुम्ही, पुरुषांचा काही संबंध नाही याच्यात. हे तुमच्यात चालतं. आजही मी फार वेळा अनुभवलंय. माझं औक्षण करताना घरातल्या त्याच बायका करतात ज्या सवाशीण आहेत. त्या बाईला मला कुंकू लावू देत नाहीत जिचा नवरा तिच्या अगोदर गेला. मी व्यासपीठावर सांगेल, जर एखाद्या अशा आईने मला कुंकू लावलं जिचा नवरा तिला अगोदर सोडून गेला, तर ती मला कुंकू लावताना पांडुरंगाकडे एकच मागणं मागेल, विठ्ठला जे दुर्दैव माझ्या पदरात पडलं ते या लेकीच्या पदरात पडू देऊ नको, एवढं सौभाग्य हिला लाभू दे. बाकी काहीच मागणार नाही ती विठ्ठला. आणि कोण म्हटलं ग तुम्हाला? एकही ग्रंथ आणून दाखवा मला हिंदू धर्मातला. इथंच उभा आहे मी, ज्यात लिहिलंय की ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला त्यात तिचा दोष आहे आणि तिला कमी किंमत द्या. कुठेच नाही. ज्या बाईनं, साधा प्रश्न आहे माझा तुम्हाला, नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर संसार करायचा अवघड आहे? गेल्यावर ना. जी बाई एकटी कणखर उभी राहिली, जिनं आपल्या कुटुंबाची रखमाई झाली, विठ्ठल झाली, जिनं आपली लेकरं पायावर बळवंत केली, जिनं आपलं घर वैकुंठासारखं वैभवशाली केलं, जिनं आपल्या लेकरांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वतःचं दुःख बाजूला टाकून लेकरांच्या भविष्याचा विचार करत जगली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य आहे ग? आणि कसं तुमच्या बुद्धीला पटतं? इतक्या निर्बुद्धी कशा झालात ग? काय दोष आहे त्या बाईचा? तिच्या हातात होतं का नवरा मरू द्यायचा की नाही मरू द्यायचा? आणि असतं तर तिने मरू दिला असता. अगं सामर्थ्यानं उभी राहिली, पातिव्रत्य सांभाळलं तिनं, जगाला तोंड दिलं तिनं, स्वतःचं सत्व पदराशी बांधून ठेवलं तिनं. प्रत्येक जगाला उत्तर देत आपल्या लेकराला स्वतःच्या पदराखाली मोठं जिनं केलं. ती सामर्थ्याने या विठ्ठलाची रखमाईच आहे आणि ती सामर्थ्याने सौभाग्यशालीच आहे. नवऱ्याच्या अगोदर जाणारी जर सौभाग्यवती असेल ना, नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो. मग तुम्ही सांगा श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणतं? नाही त्या फांद्यात पडू नका, स्वतःला विनाकारण पापात घालू नका. या विषयाकडे बोलली पोरगी. काळही 450 वर्षापूर्वीचा होता, तेव्हा आजच्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती होती. वाईट वाटत होतं तिला. आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही तुकोबा, तुम्हाला पाहिल्यावर राहवलंच नाही. तुको म्हटले कोणाला नाही तर मला का सांगितलंस? बाईनं इतक्या अगदीकपणे सांगितलं, म्हणली तुकोबा
मुलगी आहे, मी बाई आहे. माझ्यावर वाईट वेळ आली, मी कुणाकडे हात पसरला तर लोक माझी परिस्थिती बघणार नाही, माझी दुरावस्था बघणार. मी तुला मदत करतो, त्या बदल्यात तू काय मला देती, हा प्रश्न पहिल्यांदा येणार. मी केलेला कष्ट कुणाला दिसणार नाही, पण माझी साडी फाटली असेल तर त्यातनं उघडं पडलेलं अंग सगळं जग ओरभडून बघणार, डोळे उघडे ठेवून बघणार, मन भरून बघणार. तू मला माहित होतं मी बाई आहे, मी मदत नाही मागितली पाहिजे कोणाकडे, मी कष्टानं उभी राहिली पाहिजे. तर मी मदत मागितली तर माझ्या चारित्र्यावर कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबा नवरा गेलाच तेव्हा मरायचा विचार केला, पण पोटाशी पोरगं होतं, लेकरू होतं पोटात. विचार केला याचा काय दोष आहे, याला का मारायचं. म्हटलं याला जन्म घालावा आणि मग मारावं. पण जसं लेकरू हातात आलं ना तुकोबा, कधी बाईची आई झाली मलाच कळली नाही. त्याच्याकडे बघितल्यावर मरायचा विचार आला नाही. बाई पण संपून गेला, आई पण शिल्लक राहिलं, आणि आई पण स्वतःसाठी नसतंच कधी, सगळं लेकराशीच निर्झावर असतं. म्हटलं बापही गेला, याची मायाही गेलं, यानं कोणाकडे बघावं, म्हणून याला वाढवलं. आज 3-4 वर्षाचं लेकरू आहे माझं तुकोबा, पण आजही त्याने कधीच लाचारीचा एक घास खाल्ला नाही. स्वाभिमानानं वाढवलं मी त्याला. त्याने पुन्हा उठून माझ्यावर बोट नाही केलं पाहिजे, माझी आई चुकीची वागली. स्वाभिमानानं वाढवलं मी त्याला. मला का सांगतेस तुकोबा, आजपर्यंत जेवढे पुरुष बघितले कुणाला सांगावंसं वाटलं नाही, कारण माझ्या अवस्थेचा तो गैरफायदा घेईल असं वाटलं. या अख्ख्या समाजात तुमच्या एकट्याकडे बघून असं वाटलं की तुम्ही खरंच माझ्या बापाची जागा घेऊ शकता. तुमच्याकडे बघून विश्वास वाटला की तुम्ही माझ्या अवस्थेचा गैरफायदा घेणार. हे संत होते. एक मागू का तुकोबा, काय हवं? अंगावरची साडी जीर्ण झाली, साडी असेल घरात तर देता का? आजपर्यंत पहिल्यांदा तुम्हाला मागितलंय. तुम्ही भाऊ आहात माझे, बापासारखे आहात, तुम्ही अख्ख्या देहूलाच जगवलंत. तुकोबाने विचार केला, तो काळ वेगळा, हा काळ वेगळा. तुकोबाची स्वतःची पत्नी एका लुगड्यावर संसार करत होती. आंघोळीला गेली त्या आवली माता, कणगीवर लुगडं वाळू घातलं होतं, कारण आंघोळ केल्यावर तेच नेसायचं होतं. तुकोबाने तेच ओढलं आणि तिच्या पदरात टाकलं. तुकोबाची पत्नी मिळणी तक्रार करत नाहीयेत बुवा, पण माझा प्रश्न आहे, मी माझा आप कसा राखू, मी बाहेर कशी? तुम्ही तुमच्या बहिणीला साडी दिली, दुमतच नाही माझं, मला तुमचा स्वभाव माहीत आहे. पुढच्यावर परिस्थिती असल्यावर तुम्ही अंगचं धोतर काढून देणार, ह्यात विषयच नाही. तर मी बाहेर कशी? रडायला लागले आवली माता. तुकोबा पांडुरंग परमात्म्याजवळ गेले, चरणावर मस्तक ठेवलं विठ्ठलाच्या, हात पुढे केला. तेव्हा माझी बायको तक्रार करतीये रे. ती म्हणतीये, साडी आता मी बाहेर कशी येऊ? काहीतरी कर विठ्ठला, लेक आहे तुझी ती, तिचा आब राख विठ्ठला, काहीतरी कर. हात पुढे होता, कुठून काय जाणे, पण पितांबर तुकोबरायांच्या हातामध्ये पडला. तुकोबराय म्हणले, बापा किती करशील रे बाबा. रेशमांचा, काठांचा, चंदनाच्या सुगंधाचा पितांबर तुकोबरायांनी आवली मातेला नेसायला दिला. आवली मातेने नेसला, इतक्या सुंदर दिसत होत्या. तुकोबांनी अखंडितपणे त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं. तुकोबाच्या पत्नीने म्हणावं, हो पापात ढकलता का, बायकोय मी तुमची, माझ्या कुठे पाया पडता. तुकोबांनी सांगावं, बाई बायको म्हणून नाही, जी पांडुरंगाची लेक झाली, जिचं भाग्य एवढं मोठं, तिला विठ्ठलाचं पितांबर नेसायला भेटलं, अशा सौभाग्यशाली बाईच्या पाया पडतोय, जिचं भाग्य किती श्रेष्ठ. द्वारकेचा राणा, आमच्यासारख्या अनाथाचा नाथ होतोस तू विठ्ठला, एवढं करतोस तू. आम्ही साधा हरी म्हणून आहे तुला, आधी साधं नाम घेऊ नये तुझं देवा. किती करशील रे बाबा. हे जे काही चाललंय ना, हे जे काही चाललंय हे तुझ्यामुळे. मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करती हूँ तुम कन्हैया, मेरा
आज मागे पुढे फिरताय. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. काल अपमान करणारी माणसं आज सन्मान करतायत. ओळख दाखवत नव्हती, आज तुमची ओळख सांगतायत. कुठून आलं, कसं झालं, कुणी दिलं का हो? खरंच देवाचं नाव घेतलं की परिस्थिती बदलते का? देवाचं नाव घेतल्यावर परिस्थिती बदलत नाही. देवाचं नाव परिस्थिती बदलायला बळ देतं, हे अखंडितपणे लक्षात ठेवा. म्हणून देवाचं नाव घ्यायचं. खूप केलं देवा. पतिवाद की मेरी नाव चली रही चाललंय. लोकाला त्याच नवल वाटत. एवढा त्रास दिला, एवढं ट्रोल केलं तरी उभेच आहेत. आता यांना कोणी सांगा, जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. फार आवडतं मला लोकांनी त्रास दिलेला आणि वाईट बोललेलं. कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणीच नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. आणि जेव्हा लोक सन्मानित करतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा देवाकडंच विसर पडतो. म्हणून देवा, लोकांनी असेच पाय खेचू दे, तू असाच हात धरून उभा राहा. आयुष्यभर लोकाला नवल वाटेल, एवढा त्रास दिला तरी एवढे आनंदी कसे. अरे परमानंद ज्याच्याजवळ त्याला आनंदाला काय कमी आहे दादा. विश्वाचा मालकच गाठीशी बांधून ठेवला ना. पुण्याची गणना कोण करू शकतं, याची गणना कोण करू शकतं गणती. पण मला आता काही कसं असतं, काही काही विषय असं आहे की आपलं प्रारब्धही कधी कधी देवाचं नाव घेऊ देत नाही. काही माणसं म्हणाले निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणले गेलतो, बसलो नाही. काही म्हणले बसलो, मधनं चालो, पटलं नाही. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. कसं कळल? तुमच्या चुकाच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. ज्ञानोबाराय सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजनाचा अधिकार देत नाही. त्याला पुण्याची रास फार मोठी लागते. कोणाचंही काम नाही. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोण. तू का म्हणे नाड पाप ठाके हिताड. मग कुणीतरी विचारलं, ताई पाप 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 म्हणजे काय असतं? चिखलीकर, स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? होय, राहायला घर आहे, खायला अन्न आहे, पोटापुरतं कमवताय तरी तोंडावर गौरी फुटली, ह्याला पाप म्हणतात. हे पापच आहे जे तुम्हाला आनंदी राहू देत नाही दादा, तुम्हाला झोपू देत नाही. कसं झोपू देईन? होय, पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप कशी लागल? त्याला स्वतःच्या कष्टाचं काही नको का? वाईट वाटतं मला दादा. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, वॉशिंग मशीन सासऱ्याची, बायको काम कराय पोरगी सासऱ्याची, भांडव सासऱ्याचं, गॅस सासऱ्याचा, तरी माझ यांना काय न्याय पण द्यावा. लय वाईट वाटतं कधी कधी. बघा ना, कष्ट आम्ही करायचं, कामं आम्ही करायचे, आमच्या बापान तुम्हाला हुंडा बी द्यायचा, बर पुन्हा इदी जाती बी करायची, हुंड्यावर धोंड्याचा महिना बी करायचा, धोंड्याला सगळं करायचं आम्ही, तरी तुम्ही हे काय केलं काय केलं काय केलं. कधी कदर करत जर दादा. तुम्हाला खरं सांगते माय,
आता आता म्हणचाल मला कसं माहित नाही काय ना आई सांगते सारखं. आई म्हणते काय नसतं ग बघ बाई म्हणते. माझी आई एक गोष्ट मात्र नक्की सांगते. माझी आई म्हणतं जोपर्यंत कोणी नाही तोपर्यंत ठीक आहे सुखी आहे, पण आयुष्यात आहे ना सर्व सुखी बनायचं असेल बाईला तर अख्ख्या जगानं त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं मी पाठीशी तुझ्या तुला हवं ते करते. बाई अखंडित जगात सुखी आहे दादा, त्याच्या पाठीमागं नवरा उभा. त्या बाईला काहीच कमी पडत नाही, जिचा नवराच तिचा स्वाभिमान झालाय, अशी माझी माय म्हणते. अर्थात ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात, जरी सगळ्याचा जिव्हाळा बाय सासर वासच आहे, बाई सगळं सहन करते, नवरा चांगला पाहिजे. वाजवा टाळ्या तेवढ्यासाठी तर वाजवा. आणि काही शिवजीला पाटील सांगत नाहीये, शास्त्र सांगतं बाईचा पैसा त्रास देतो दादा. हा बायकोकडनं पैसा नाही घ्यायचा दादा. हा उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्रीवित्त आदमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्यांना अर्धी शिळी खाऊ द्या, पण जगाच्या बापाच्या दारात तो उत्तम पुरुष आहे, त्याला वैकुंठच मिळतो जो स्वतःच्या कष्टावर जगतो दादा. हा जो बापाच्या इस्टेटीवर राईट करतो तो मध्यम आहे, जो भावाचं खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचं खातो तो आदमाधम आहे. त्याला जिंदगीभर त्रास आहे दादा. ज्यानं बायकोचा रुपया घातला ना तर खरंय ते खरंय. मी थोडी शास्त्र लिहिलंय दादा, त्याच्यामुळे ते खरंच आहे बाबांनो, त्यात काही वाद नाही. आणि तुम्हालाही सांगते माय लेख म्हणून सांगते बरं का, तुम्हाला लेख म्हणून सांगते. पोरीला सुखी ठेवायचं असेल ना तर मुलगा श्रीमंत असण्यापेक्षा सुसंस्कृत असावा याचं कायम लक्ष ठेवा. पोरगा निर्व्यसनी असावा, पोरगा आईबापाला मान देणारा असावा. माझा साधा प्रश्न आहे, ही कसली अपेक्षा आहे त्यानं आईबाप सांभाळून, त्यानं त्याचे भाऊबंद सांभाळून, त्यानं आपल्याच लेकीचं होऊन राहावं. माझा साधा प्रश्न आहे, जो स्वतःच्या आईबापाचा होऊ शकला नाही तो तुमच्या लेकीचं काय होणार आहे? ज्यानं स्वतःच्या आईबापाला कधी सन्मान दिला नाही तो परक्या पोरीला काय सन्मान देणार आहे? अशा पोराच्या पदरात पोरगी टाका ज्याला पैशाच्या लक्ष्मीपेक्षा तुमच्या लक्ष्मीची कदर जास्त आहे, जो स्वतःच्या आईवडिलाला सन्मान देतोय, जो स्वाभिमानानं जगतोय, कोणाची लाचारी करत नाही, तो पोरगा तुमच्या पोरीला कमी पैशात पण आयुष्यभर आनंदी ठेवेल हा विश्वास मी तुम्हाला इथं देते. स्वभावावर असतं रे, पैशावर काही नसतं. स्वभाव योग्य असावा. पैशाचं काय घेऊन बसलात दादा? तशी पैशाला किंमत आहे नाही असं माझं मत नाही आहे. पैसा लागतो आणि कमवा बाबा पोरांनो, पैसा कमवा. नोकरी सरकारी असली ना पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकून गोरीच भेटते दादा. बहीण म्हणून सांगतो तुम्हाला, पैसा कमवा बाबांनो. आजकालच्या पोरे काय तुमचा स्वभाव बिभाव बघवत नाही. तुमच्या खिशात पैसा नसला ना तुम्ही किती निर्व्यसनी, गुड लुकिंग, जॉलाईन, सिक्स पॅक, हँडसम, काही फायदा नाही. खिशात दमडी असली की पायाच पडावं लागतं, होयच मन म्हणावं लागतं महाराज बरं का. त्याच्यामुळे तुम्हालाही सांगते दादा, पैसा कमवा, पैशाला फार किंमत आहे जगात. अहो कलियुग आहे. इथं कीर्तनकार सुद्धा कुठल्या गाडीत आलात बघतात, तो चांगल्या गाडीत आला तर फटाके येतो, नाही तर नाही वाजवेत दादा. लय अवघड आहे लोकांचं. प्रेझेंटेशनला फार किंमत आहे बाबा. तिची मन आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. म्हणून विनंती आहे कमवा, पण कसा विषय ना दादा, 100 रुपयातले 10 रुपये देवाला द्या. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100रातले 10 देवाला दिले की 90 त्रास देत नाहीत, 90 नारायण सांभाळतो. 100च्या 100 खिशात घातले की 100च्या 100 किसा फाडून पडतात. बसा बोंबलत मग हेही नाही तेही नाही. महाराज थोडं दान धर्म करीत देशासाठी, देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी. बरं खरं सांगा, जे पैसे व्यसनावर वाया घालवता ते पैसे लेकरावालांच्या भविष्यासाठी ठेवा ना दादा. काय फरक? बरं मला एक सांगा, आज तुम्ही व्यसन केलं, अरे साधं लेकरू असतं ते 3, 3.5, 4 वर्षाचं, सरळ म्हणतं मम्मी पापाचा वास येतोय मी नसतो जात. काय राहिलं आयुष्यात तुमच्या? मिळवलं काय तुम्ही? किती गमावलं हे लक्षात येतं का तुम्हाला? बाप पण गमावलं तुम्ही व्यसनामुळे. एका पुडीमुळं, एका तंबाखूमुळं, एका बिडीमुळं बायकोचा सन्मान गमावलात तुम्ही. उठता बसता तुम्हाला बोलत ती पेतय पेतय, खातय पेतय पेतय. आता सोडून द्या ना, स्वाभिमान सांभाळा. मला माहिती आहे इथं होय होय म्हणता, तुम्ही इथं जाऊनच वाढणार माझ्या पुढंच. तुम्ही लय बाबा, तुम्ही खतरनाक पॅटर्न आहे. तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामदट. मला तर काय करायचंय? तुमचंच वाटोळ आहे दादा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसनमुक्त चिकली का? जाऊ द्या, मरू द्या. मागे मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका.
आता मागं जे झालं ते इथून पुढे तरी विचार करा या गोष्टीचा. नाही चालत आपल्यात. पहिला मांसाहार सांगितला मी तुम्हाला. आपल्यात न चालणाऱ्या 7 गोष्टी. पहिला मांसाहार, दुसरं मदिरा. मदिरा तोंडानं नाही कळलं तर ऍक्शन न कळलं ना. 90 सॉरी, हा खांबा ही 90. काही नाही, सोशल मीडियाची कृपा, दुसरं काही नाही. मार माहिती मिळते सोशल मीडियावरनं. चला, पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्रीगमन, चौथं वेश्यागमन, 5वं जुगार, 6वं शिकार, 7वं चोरी. या 7 गोष्टीतली एक जरी गोष्ट केली ना तर देव कधीच नामचिंतन स्वीकारत नाही. तुम्हाला वाटतं ना देवाने तुमची भक्ती स्वीकारावी, सावध व्हा. काय करा? जागे व्हा. कसे व्हाल? उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवी माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जग 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 जाग जाग बोलते, जग 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 जाग जाग बोलते. उठा की जे माय बाप कैसी लागली झोप, उठा की जे माय बाप कैसी लागली झोप. एवढी चुकवाती खेप, एवढी चुकवाती खेप, आता चला, आता चला, आता चला, आता चला, आता चला रे भागी आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोरी सगळ्यांनी सगळ्यांनी भागा, चोरी सगळ्यांनी सगळ्यांनी जऱ्या निजऱ्या निजऱ्या, चोरी सगळ्यांनी सगळ्यांना डोली भागा. आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागी आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा मावायची आधी म्हणा, वाजवाच टाळ्या. टाळीचा खडखडाट पंढरीचा मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे. त्याला येणार हावभाईचं यावं वाटलं पाहिजे. एवढ्या आगतिकपणे देवाचं नाव घ्या. टाळी. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, नरदेह दुर्लभ जाना, वासुदेव म्हणा 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. अरे वा. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. नाही म्हणलो तर
नाथ बाबा सांगतात पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग आवाज धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा आयुष्याचा धिंगाणा झाल्याशिवाय राहत नाही ना. विनंती हरिमुखे इथे थोडे उभे राहा, क्षणभर थांबा, सावध व्हा. एकदा इथे आलात ना दादा म्हणून म्हणले काय तुम्हाला कमी आहे सांगा ना मला. अहो ज्ञानदेवा म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो. देव तुमच्यासाठी गुरु माय बाप सगळं व्हायला तयार आहे. तुम्ही फक्त सामर्थ्याने इथे भगवंताचं नामचिंतनाचा अधिकार मिळवा. एकदा तुम्ही देवाचं नाव घेतलं ना मग काय तुम्ही सावध व्हाव. तुम्ही क्षणभर थांबा, देव आयुष्य सांभाळतोय. माऊलींचा शब्द आहे देवाचे द्वारी उभा क्षण भरी तिने मोठी गाडी साची तिने मोठी गाडी हरिमुखे म्हणा. बघू का तुझ्याकडे तू फोटो काढतीये ना चांगला आला का दुसरा घेते. हरिमुखे म्हणा. मी ते मोबाईलचं सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्याला फार छंद आहे आणि असतात. एखादी गोष्ट मर्यादेत असेल तर काही हरकत नाही. वाईट मोबाईल नाही, मर्यादेपेक्षा जास्त माणसं वापर करतात म्हणून तो वाईट होत चाललाय. नाही तर मला सांगा मोबाईलमध्ये काही गीता डाउनलोड होत नाही का, ज्ञानेश्वरी डाउनलोड होत नाही का, कीर्तनं दिसत नाहीत का, प्रवचनं दिसत नाहीत का. हे तुमच्या मनावर आहे ना. तुमचा मोबाईल तुम्हाला तेच दाखवतो ज्या फील्डमध्ये बघायला तुम्हाला आवडतं. हां तुम्ही कधी वादकांचा मोबाईल बघा, बऱ्यापैकी पखवाजाच्याच रील येणार. गायकांचं बघा, गायनाच्याच येणार. तुम्ही कीर्तनकाराचं बघा, कीर्तनाच्याच रील येणार. बायकांचा बघा, मेकअप, साड्या, कुकिंग हेच येणार. आवड आहे ना. पुरा राजकारणी माणसाचं बघा, त्याला राजकारणाच्याच बातम्या येणार. एखाद्या व्यापाऱ्याचा बघा, त्याला व्यापाराची ट्रिक येणार. हां पोरांचा बघण्यात मजा नाही, बघण्यासारखा नसतो तो महाराज बरं का. त्यामुळे ते नाही बघितल्याला बरं. तर अशा गोष्टीत ना दादा तुम्हाला ज्या फील्डमधलं आवडतं मोबाईल त्या फील्डमधलं दाखवतं. आयुष्यही तसंच आहे. तुम्ही ज्या मार्गाने चलाल तुम्हाला तेच दिसणार आहे पुढे दादा.
तुम्ही जसा विचार कराल आयुष्यात तसंच होणार आहे. मग म्हणा ना जगाचा बाप पाठीशी आहे, तो राहणारच आहे उभा. तुमचं काय झालंय, तुम्ही फार विज्ञानाच्या गोंधळात पडलाय. दिसतोय का, दिसतोय का, नका. देव कधीच दिसत नसतो. देव बघायची गोष्ट नाहीये माऊली, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो, तो स्मरण करायचा असतो, तो पाठीशी उभा राहत असतो. आणि सगळ्यात मोठं कर्म हे जर जगाच्या मालकाचं नामचिंतन आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. आम्हाला माहित आहे देवा, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवीये, दळिता कांडिता जेविता ग बाईये, मग स्वप्नीही न दुःख कोणी न देखवे डोळा, नामाचा गजर भय सुटले कळी का. आम्हाला माहित आहे विठ्ठला, तुझं नाव घेतलं की सगळं भय जर पळून जात आहे, तर आयुष्यातलं सगळ्यात मोठं अपयशाचं कारण भीतीच आहे. त्या भीतीला पळवायची ताकद तुझ्या नामात आहे. मग का आम्ही तुझं नामधारक होऊ नये, आम्ही का तुझं नामचिंतन घेऊ नये, आम्ही का तर्कवितर्क लावावा, आणि परमार्थात तर्कवितर्क लावूच नये. त्याच्या बदल्यात काय, त्याच्या बदल्यात काय, कशाला. शुद्ध अंतकरणाने देवाचं नाव घ्या, मनसोक्त. 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळी काढत होती. उद्धाने विचारलं, आई काय गोड देव काढला, एवढा सुंदर देव काढायला जमला कसा. म्हातारी म्हणली, अरे उद्धवा, उठता बसता खाता पिता, अरे आयुष्यच त्याच्यामुळे जगले. शरीर दिसतंय, आत्मा कृष्ण घेऊन गेला. मी नाहीच आहे रे. दिसायला शरीर दिसतंय असोनी, पण जीव माझा कृष्णाजवळ आहे. मी नाहीच आहे इथं. पण एवढ्या वयात एवढा सुंदर कृष्ण. ती म्हातारी म्हटली, एवढं प्रेम आहे माझं त्याच्यावर. डोळे झाकून जरी हात फिरवला ना उद्धवा, तरी कृष्णाशिवाय दुसरं काही उमटणार नाही. हे माझ्या भक्तीचं लक्षण आहे की मला कृष्णाशिवाय दुसरं काही सुचतच नाही, किंवा माझ्याकडनं दुसरं काही घडतही नाही. कृष्णार्पण आहे माझं सगळं आयुष्य. एवढं प्रेम असताना देव चुकलाय तुमच्याकडनं, शक्यच नाही. माझ्याकडनं रांगोळ चुकूच शकत नाही. चुकली ग माय, काय चुकलं रे उद्धवा. एवढा सुंदर कृष्ण काढलात माय, कृष्णाला पायच नाही काढले. मग त्यावेळेस उद्धवाने विचारलं, जर एवढं प्रेम आहे तुमचं, तर पाय काढायचे विसरलात कसे. म्हातारी म्हटली, अरे बाबा, मी पाय काढायला विसरले नाही, मी पाय काढतच नाही. म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय. तुला फक्त अक्कलच आहे, प्रेमाचा काही संबंधच नाही तुझ्याकडं. आणि भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा. मी विसरले नाही रे उद्धवा, मी काढत नाही. का ग माय काढत नाहीस. इतका जीव आहे माझा त्या कृष्णावर. अरे लहान पाळण्यात बघितलं ना, तेव्हा म्हणले होते त्याला, थोडा मोठा असतास तर आत्ता म्हातारं सोडलं असतं. थोडा मोठा असायला पाहिजे होतास, इतकं गोड दिसायचा. देवबी असा नटकट उद्धवा. मी म्हणल्या मोठा झाला, आणि मला येऊन म्हणला हाताला धरून, सोड म्हातारं, मी करतो लगीन. कशाचं काय, जीव घाबरला. म्हणलं देवा हो बारका, म्हातारं लय मारीन. तुला अंग खांद्यावर खेळवायचं सौभाग्य मिळतंय, बाकीची अपेक्षा कशाला करायची. देव आहेत, फार जीव माझा त्याच्या. त्याला पाहिल्याशिवाय दिवस जात नव्हता माझा, क्षण जात नव्हता माझा. तो मथुरेला गेल्यापासून निस्तं नामस्वरूपी शरीर आहे बघ. देह त्याच्या जवळ आहे, जगायचं म्हणून जगतीये. तेही त्याने सांगितलंय, मी माघारी येणार आहे म्हणून जगतीये. एकदा तो माघारी आला आणि त्याला पाहिलं की जीव सोडायला, त्याच्या आशेवर जगतीये. तू म्हणशील कशी जगतीये, त्याच्या आशेवर जगतीये. खूप प्रेम आहे माझं त्याच्यावर. मी त्याला पाय काढायचे विसरत नाही उद्धवा. मी रोज एकच रांगोळ काढते कृष्णाची, पण मी त्याला कधीच पाय काढत नाही. अरे त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथं त्याचं पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे उद्धवा, पण हे माझ्या हातात आहे ना. लय नटखट आहे रे माझा कृष्ण. मी जर रांगोळीत पाय काढला आणि इथून निघून गेला तर कशी जगू रे उद्धवा. त्याच्याकडे बघून तर जगते, म्हणून रांगोळीत पायच नाही काढले बघ उद्धवा. आता तर्क वितर्क लावाल का, रांगोळीतला देव जाईल का, कळतं आपल्याला. पण मन ऐकत नाही. मन म्हणतं गेला तर तो दुरावा कोणी सहन करावा. माझा कृष्ण रांगोळीतनं नाही गेला पाहिजे म्हणून पाय न काढणारी गवळण किती प्रेम करत असेल त्या कृष्णावर, किती अंतकरण शुद्ध असेल तिचं. काय ती प्रपंचात राहिली काय आणि परमार्थात राहिली काय, सारखीच की. जिवे वेगू ती नाहीच ना संसारात, ती देवाजवळच आहे. हरिमुखे तिचं शरीर घे ना. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. प्रीत लगा दे, जोत जगा दे, गले
लगाने मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले मुरली वाले बंसी वाले मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में सब कुछ भूल गई तेरे संसार में प्रीत लगा दे जग जगा दे प्रीत लगा दे जग जगा दे गले से लगा दे मुरली वाले ओ मुरली वाले जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले ओ मुरली सुनाने वाले जरा धीरे से बजाना बंसी बजाने जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है मेरा यार है दिलदार ओ काली कमली वाला मेरा एवढं प्रेम देवावर केलं ह्या घरच्यावर करा शिल्लकच राहत नाही त्याच्यामुळे देवावरच करा घरच्यावर किती केलं तरी जोपर्यंत आपण कामाचे आहेत तोपर्यंत कामाचे आहेत ज्या दिवशी कामाचे नाही त्या दिवशी काहीच कामाचे त्याच्यापेक्षा देव म्हणतही नाही माझ्यासाठी कर तुम्ही फक्त 3 पावलं देवाकडे चाला देव 47 पावलं तुमच्याकडे चालतो एवढं मोठं मन माझ्या विठ्ठलाचं आजी देतो पोट भरी
पुरे म्हणाल तोवरी याल तरी यारे लागे अवगे माझ्या. तुम्ही फक्त तेवढंच करा, बोलावा, पाहावा, करावा. सांगड बांधारी बांधारी भक्तीची, सांगड बांधारी बांधारी भक्तीची, नारायण नामाची. सांगड बांधारी बांधारी भक्तीची, सांगड बांधारी बांधारी भक्तीची, नारायण नामाची. नारायण सांगड बांधली ना, वजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुविच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तक मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचन अनंत रंग सागरम नमामि कृष्ण नागर. वजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. काही नाही, हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता, नाही दुसरं काही नव्हता. चहुवेदी जाणं, साही शास्त्री काय, अठराही पुराण, हरिसीच गाती, एक तत्वी नाम दृढ धरी म्हणा. हरिसी करुणा, हरी उच्चारणी अनंत, जातील लयासी तृणाग्नी मेळे, तैसे नामे केले तरले तरती हा भरवसा. हे हरिपाठातलं नाही, हे दुसरं हे महाराज बरं का. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. आम्ही लिहून देतो, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी देखील ऐकिला. म्हणून तर विनंती आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माऊली तुम्हाला म्हणायचं सोपं आहे, तुम्हाला की काम मला अखंडितपणे तुम्ही प्रापंचिक नाही आहात, तुम्ही संन्यासी व्यक्तिमत्व आहे. आम्हाला लेकरं बाळ नवरा बायको भाऊ बंधक किती आमच्या माग कुटानं लावलं तुम्ही. आम्ही का तुमच्यासारखे मोकळे आहे का? माऊली म्हणले हरकत नाही ना, तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी, परी ते रस स्वादासी नेनी जेवी. पळी माहिती ना माय, पळी, पळीला काय म्हणतात तुमच्याकडं? आ चमचा का? आणि चमच्याला काय म्हणते मग? पळी दरवी आता पळीला चमचा म्हणते मग. आलं तुमच्याकडं, आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं विचारलं तुम्ही उभं जिवंत जाळले तुम्हाला, तसं नाही. चला भाषा वेगळी, शब्द एकच आहे. पळी माहिती आहे तुम्हाला, ज्यात आपण वरण वाढतो किंवा आमटी वगैरे, खोलगट असते जरा उलतन. उलतण्याला काय म्हणतात? सराटा. हा सराटा, सराटा जाऊ द्या, मरू द्या माय. उलतन आपण जेडे चपाती पलटतो, चपातीची बहीण आपले सॉरी तुमच्यामुळं मी फिसकटले, सराट्याची बहीण पळी. हा पळी म्हणजे दरवी, शुद्ध मराठी दरवी पळी. पळी आमटीत जाते, वरणात जाते, पिठल्यात जाते. तिला महागारी आल्यावर विचारायचं, पळी माय आमटीत गेलतेस, आमटी कशी झाली सांग बरं, तिखट काळणी. आता एवढी ढवळू ढवळू येते की, पण चव घेत ती तिचंच काम करती, भलत करीत. आपण आपलं सोडून सगळं भलतच करीतो. आपण जिंदगीत आपलं काम काय केलं? आपलं एकच काम आहे, देवे दिला देह भजना गोमटा. आपण भजन सोडून सगळं या विषयात. जशी पळी सगळ्यात जाते पण ती चव घेत नाही, तसं प्रापंचिकानं प्रपंच करावा पण त्या दरवीसारखा राहावं. पण आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतूनी राहती, तैसे असावे. जैसे संतांनी केला तैसे आपण करावा. तसा केला तर मग तुम्ही प्रपंचात राहिलात काय आणि परमार्थात राहिलात काही फरक
फक्त अंतकरण शुद्ध, मुखात देवाचं नाम, शरीराची आसक्ती ज्याला बाळगता आली. माऊली म्हटले काहीच अवघड नाही. मी एकटा कोण? वेदशास्त्र ग्वाही देत आहेत. ग्वाही याचा अर्थ संबोधित करतायत, अखंडितपणे पाठिंबा देत आहेत की संत सांगतायत ते खरंय. मी एकट्यावर, माझ्या एकट्यावर विश्वास नसेल, माणसाचा एकट्यावर विश्वास बसत नाही ना, माझ्या एकट्यावर नसेल तर वेदशास्त्र उघडून बघा, ते हेच सांगतायत. हरिमुखे वेदशास्त्र ग्वाही देत आहेत. तुम्ही कुठेही असा, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी ठाई सदा, वेदशास्त्र उभारी ठाई सदा. माझ्या एकट्यावर विश्वास नसेल तर वेदांचे महर्षी व्यास मुनी इशारा करून सांगतायत. इशारा म्हणजे सांकेतिक भाषा. इशारा म्हणजे नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा. पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, इशारा करते. ती फक्त म्हणते. ह्याला म्हणायचं इशारा महाराज बरं का. खून 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 नाही, खून ते नजर नजर में हाले दिल का पता चलता, तसं नजर, ते नजरेवर. मग तसं जसं विदुरालाच माहीत होतं, महाभारताच्या काळामध्ये पंतप्रधान विदुर होते. विदुरालाच माहीत होतं की जो पांडवाचा महाल आहे तो लाख्याचा आहे. लाख नाही, लाख चुड्यात वापरतात ती लाख. ती अग्नी पटकन आकर्षित करते, पिघळतं. चुडा संक्रांतीला आपण जो घालतो त्याचा महाल होता. पांडवासाठी बांधल्यात लाख वापरली गेली होती. त्याला चुकून जरी आग लागली असती, महाल पूर्ण संपणार होता आणि पांडवही पूर्ण संपणार. कधी कुठल्या वेळी तो महाल जाळला जाणार आहे हे कौरव सोडून विदुराला माहीत होतं. विदुर कौरवांकडनं होता, पण त्याला पांडवाविषयी आत्मीयता होती. त्यांना पांडवाचा जीव जाऊ द्यायचा नव्हता. भर महासभेमध्ये धृतराष्ट्रांच्या, गांधारी मातेच्या, भगवान श्रीकृष्णाच्या, अर्जुनाच्या, दुर्योधनाच्या, कौरव पांडवाच्या समोर सांकेतिक भाषेमध्ये विदुरानं पांडवाला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, हा महाल यात लाख वापरली, या वेळी ते जाळलं जाणार आहे. मी भुयार काढलंय, त्या भुयारातनं तुम्ही जा म्हणजे तुमचा जीव वाचेल. मी उदाहरण का सांगितलं, याला म्हणायचं सांकेतिक. विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवांचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे आम्हाला प्रापंचिक असताना सुद्धा मोक्षाचा अधिकार मिळणार आहे. व्यास मुनी तेच सांगतात, तुम्हाला जर मोक्षाचा अधिकारी व्हायचा आहे तर मी इशारा, कारण स्वतः महर्षी असल्यामुळे वेदशास्त्र वाचू नका असं म्हणू शकत नाहीयेत. मग ते सांकेतिक भाषेत सांगतायत की हे नाही वाचले तरी, हे वाचलं तरी चालेल. हरिपाठ गायला तरी, हरिमुखे म्हटलं तरी येईल तैसा बोल, नाही तयाविन भुकेला विठ्ठल. हे वेदशास्त्र सुद्धा ग्वाही देतात. व्यासमुनी इशारा करून सांगतात. माऊली म्हणतात अगदी सोपं आहे. प्रापंचिक असलात तरी मुखात देवाचं नाव, प्रेमाने भजन. विठोप्पा रखुमाई हातवरी करून प्रेमाने भजन करा. हरी जय जय विठोप्पा रखुमाई. नामचिंतनाचा अट्टहास यावर्षी
या चिखलीचा सुंदर असा सभामंडप एका वेगळ्या प्रांगणामध्ये पण अजून वैभवशाली आणि अजून देखणीय स्वरूपामध्ये. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. मोठे मोठे व्यवस्थापक सांगतात द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री असते. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रेणुकाताई जाधव आहेत, ज्यांनी सुंदर असं हे व्यवस्थापन केलं, मॅनेजमेंट केलं. एक स्त्री अनेक स्त्रियांना एकत्रित करून संप्रदायाचं व्यासपीठ परिपूर्ण आपल्या खांद्यावर पेलवू शकते. हा संप्रदायाचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकते. याचा उत्तम आदर्श जाधवताई आहेत, ज्यांनी अखंडितपणे तो वारसा पुढच्या पिढीला दिलाय आणि अखंडितपणे आपल्या खांद्यावर ते सामर्थ्याने पेलवत आहेत. आणि त्यांच्या त्याच ठेव्यातला थोडीशी खारीचा ना खारीचा वाटा क्षणभर सेवा माझ्या पदरात पडली. आज हे परम भाग्य समजते. माझ्या आई समान असणाऱ्या, माझ्या गुरु समान असणाऱ्या ताईंच्या चरणावर साष्टांग दंडवत, ज्यांनी हा एवढा भव्य दिव्य सुंदर अट्टहास केला. कारण प्रत्येक वेळेस असा विषय असतो की एक स्त्री काय निर्माण करू शकते, तर आम्ही सामर्थ्यानं उत्तर देऊ शकतो की एक स्त्री सामर्थ्याने हे संप्रदायाचं व्यासपीठ उभं करू शकते. एवढी ताकद एका स्त्रीच्या मनगटात आहे. तुम्हा सगळ्यांची साथ आहे म्हणून एवढ्या सामर्थ्य तुमच्या अगदी गोड भगवंताने कंठ दिला. माणसं म्हणतील श्रीमंती काय असते, तर मी त्यांना बोट करून सांगेल श्रीमंती ही असते की देवाचं गोड नाम अजून गोड करायची ताकद आहे दादा. एवढं भगवंताचं अगोदर असणारं गोड नाम अजून गोड कानाला लागावं एवढं सामर्थ्य माऊलीने तुम्हाला दिलं. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर विनेकरी आई अगदी सुंदर बघा, एवढ्या वयामध्ये एवढ्या सामर्थ्यानं हसत गात नाचत भगवंताचा विणा घेऊन उभं राहायचं. अहो नाथांच्या घरी माझा बाप विणा घेऊन होता, एवढं सामर्थ्य त्यांच्या मनगटात संतांनी दिलं. चरणावर साष्टांग दंडवत आई तुमच्या. अगदी सामर्थ्याने ही सेवा तुम्ही करताय. त्याचबरोबर पहाऱ्याच्या विनेकरी आई असतील त्यांचे देखील मनस्वी आभार. 2 दिवस झाले एक रील फिरती विण्याची सप्त्यातल्या. आता कुणी कुणी बघितली असेल, कुणी कुणी नसेल. ती म्हणते येणाच घालीन डोक्यात. तर विनोदाचा भाग सोडा, पण हा विना खूप सामर्थ्यवंत आहे. ह्या विण्याला सांभाळायला फार कणखर बळकट असा खांदा लागतो. त्यामुळे विनंती आहे आपल्याकडनं, बघा मुलांना जमलं तर कधी आता अजून त्या एक रीलचा पॅटर्न आहे की कीर्तन झाल्यानंतर मग 2-4 पोरं येतात ते विना घेऊन, मग ते टाळ वगैरे. तेवढं करायची गरज नाही आपल्याला. खूप सामर्थ्यवंत कीर्तन असतं. हे बघा, मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, देवाच्या दारात तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही. बाकी कीर्तनाला विनोदाची काहीच गरज नाही. फक्त आम्ही आमची शैली का बदलतो, तुम्ही 1.5-2 तास खेळत राहावं, तुम्हाला कीर्तन कळावं कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने म्हणून. नाही तर काही गरज नाही आहे कीर्तनाला विनोदाची. त्यामुळे सामर्थ्यवंत व्यासपीठ आहे ते तसंच टिकून ठेवा. त्यामुळे कणखर खांद्यात यांच्या चरणावर साष्टांग दंडवत ते करू नका ही विनंती आहे. उत्कृष्ट सिस्टीम, अगदी गोड सुंदर आवाज दिला त्यांच्या देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर हे सगळे कॅमेरेवाले दादा, कॅमेरेवाल्याचं लय अवघड असतं. ते आख्या जगाचा फोटो काढतो, त्यांचंच कुणी काढत नाही. ते नाव आहे ना कॅमेरा, कळलं सब त्यारा क्या मेरा. त्यामुळे त्यांचे देखील मनस्वी आभार. त्यांच्या लेन्सपर्यंत आम्ही समाजापर्यंत पोहोचतो. त्याचबरोबर तुम्ही सगळे मायबाप, खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या सप्त्यात आहे तो पंढरीचा मालक त्याचं कल्याणच करणार हा विश्वास आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. पुन्हा एकदा आईंच्या चरणावर साष्टांग दंडवत. सेवेला विराम. ज्ञानेश्वरा पहिल्यांदा घरी जाऊन झोपल तो सकाळी उठल याची गॅरंटी मी देणार नाही. सगळ्या बायकांचं नाव घ्यायच्या नादात पुरुष राहिले ना. अगदी गोड सुंदर पखावा ज्यांनी वाजवला आमचे हरिभक्त परायण आमचा रोहन दादा. काय रोहन दादा गोड पखावाज वाजवतो तुम्ही. चरणावर साष्टांग दंडवत या मोठ्या बहिणीचा. अगदी सामर्थ्यानं तुम्ही असंच नाव लौकिक करावं. शिवनिर्मित असताना मृदंग तांडवासारखं वाजवताय तुम्ही. मी तुम्हाला गेल्या वेळेसही म्हटलं तुमच्या वयाच्या मानाने असला भारी पखवाज वाजवतो तुम्ही. महाराज आशीर्वाद नाही पण शुभेच्छा देईल. या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाव लौकिक असणारे तुमचं सामर्थ्याने चरणावर साष्टांग. अशीच सामर्थ्याने साधना करा. तुमच्या देखील मनस्वी आभार. आमचे श्याम दादा, या संप्रदायाचं वैभव असणारे आमचे राजेंद्र दादा,
तळेकर चरणावर साष्टांग दंडवत. माझ्या मोठ्या भावाप्रमाणे वडिलांप्रमाणे असणारे आमच्या वहिनी असतील त्यांचे मनस्वी आभार. तुम्ही सगळे तरुण मंडळी तुम्ही सामर्थ्याने या सप्ताहामध्ये वाटा घेताय. तुम्ही येऊन चालले 2 मिनिटं सर्वांनी बसायचंय. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटासाठी आपलं थांबा. कीर्तन वेळेत सुटलंय पण 2 मिनिटं, कारण सगळेच कष्ट करतात ना, त्याच्यासाठी आपण 2 मिनिटं देणं योग्य आहे. विनंती आहे, बसून घ्या. तुम्ही उठायची घाई करताना म्हणूनच पांडुरंग तुम्हाला उठवायची घाई करतो माहिती आहे तुम्हाला. तुम्ही अशी घाई करताना तुम्ही थोडा धीर धरी जा, देव बी जरा धीर धरतो महाराज. तुम्हाला सगळ्यांचे आभार. तरुण मंडळी तुमच्या देखील चरणावर साष्टांग दंडवत. सेवेला विरामताई बोलते. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.